तुम्ही माझ्याकडनं रेसिपी वगैरे बघून करत असाल तर तुमच्या चांगल्या होतात की नाही, पण सगळं अंदाजपंचमी. आता बघा, अंदाजपंचमी साखर ओतलेली याच्यात मोजून शक्य तुम्ही काही करत नाही हो. एकतर गोड होईल किंवा अगोड होईल. काय होईल. आता तुम्हाला सांगते, हे बाहेरच्या आंबा बर्फ्या जेव्हा आपण खातो ना बाहेरच्या लोकांच्या, नुसती साखर म्हणजे नुसती साखर, त्याच्यात आंबा काय हे रंग टाकतात काय, ते मिळतो तो फ्लेवर इसेन्स तो टाकतात, असं मला संशय आहे माझ्या मनातला. कारण आता मी जी आंबावडी केली घरामध्ये, सुंदर 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 झालेली आहे. ना मी रंग टाकला ना मी त्याच्यामध्ये काही इसेन्स टाकला. माझ्या घरची आंबावडी याची चव आणि बाहेरच्या विकत मिळतात त्यामध्ये नुसत्या साखरेच्या वड्या 100%. कोणतरी माझ्यावरती म्हणतील हे असं का बोलला तसं का बोलला. मी काही कुणाला बोलत नाही, पण मी घरात केलेली आहे ती काही केशरी झालेली नाही. आणि तुम्ही जेव्हा केशरी होते असं म्हणता तेव्हा त्याच्यात रंग टाकता, मला सगळं माहित आहे. दाखवत नाही तुम्ही. मेरे को क्या मालूम नहीं क्या, सब कुछ मालूम है मेरे को. कितना भी केसरी आंबा हो वो नहीं होती केसरी. चला गंमत माझी तर नाही, तुमची होत असेल तर होत असेल. तुम्ही एकदम प्युअर करत असाल, प्युअर तर होत असेल तुमची, माझी होत नाही. तर मी तुम्हाला सांगते, काय सांगत होते मी तुम्हाला, तर असं असतो म्हणून मी काहीही अंदाजपंचे सगळं घेत असते. बेस्ट होत असते आपलं सगळं. बेस्ट कॉन्फिडन्स पाहिजे, आनंद पाहिजे. प्रत्येक गोष्ट करण्यात आनंद पाहिजे बघा तुम्हाला, है की नाही. आपण प्रत्येक गोष्ट कशासाठी करतो, सुखासाठी करतो ना. तर आता हे कशासाठी करते, जिभेच्या सुखासाठी. आता तर एवढा मला आनंद व्हायला लागलाय, वास यायला लागलाय आणि मी काहीतरी करतेय, माझा वेळही सत्कारणी लागतोय. आणि नंतर जे जण हे सगळं खाणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, है की नाही. आपली गृहिणी कशी करते, बऱ्याच गोष्टी करून करून खायला घालते आणि शेवटी बऱ्याच वेळेला असं हे उरलेलं असते की नाही, करून खायचं आणि म्हणायचं हो चव छान झाली. असं बऱ्याच वेळेला होतंय नाही बायकांच्या बाबतीमध्ये. चांगला केलेला पदार्थ संपूनच जातो आणि ते एवढंसं उरलेलं असतंय त्याच्यात पण तिला खूप आनंद होतो. म्हणजे एकतर करतानाचा आनंद, करून घालतो आपण त्यांना, किती छान वस्तू आपण खायला घातली करून, हा एक आनंद. त्यात सगळ्यातच काय आपल्यालाच सगळं पाहिजे असतं असं काही नाहीये, पण आपल्याला तो आनंद होतो. आणि हा असा आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे. असा स्वयंपाकातच नाही, प्रत्येक गोष्टीत जे काही तुम्ही करत असता, काहीही असू दे, चांगली गोष्ट असू दे, तुमच्या मनाविरुद्धची गोष्ट असू दे, सगळ्या गोष्टी करताना आनंदच पाहिजे तुम्हाला. म्हणजे मनापासून केल्या पाहिजे. आनंदाने म्हणजे मनापासून केल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही ती मनापासून करता का नाही, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो, म्हणजे मेंदूवरती. आणि मग तुमचे हॅपी हार्मोन्स स्त्रवतात. म्हणजे खूप एखादं कष्टदायक काम आहे, तुमच्या मनापासून तुम्हाला अजिबात आवडत नाही ते करायला. म्हणजे साधा म्हणजे मावशी आलेल्या नाही कामाला, धुणभांडी करायचंय, केरफरशी करायचं, अजिबात आवडत नाही, राग आलेला आहे, चीड आलेली आहे, पण तरी सुद्धा ते करताना आपलं, मी तर तुम्हाला सांगते, मी चांगले कपडे घालते आणि करते. फार भारी वाटतं माहिती का, मस्त वाटतं. असं उगाच काहीतरी घाण्यात छाण्यात काहीतरी घालून करायचं नाही, मस्त. कारण की आमच्या मावशी मस्त मस्त येतात हो नेहमी, आणि मग मावशींसारखंच केलं पाहिजे. नाही, मावशी आमच्या फर्स्ट क्लास येतात. एकदा मी तुम्हाला नेहमी म्हणते, मावशी जॉबवर येतात त्यामुळे त्या एकदम मस्त असतात, आणि आपण मात्र काहीतरी विचित्र कपडे घालून बसतो, होय की नाही. आणि काय गच्चाळ गलिच्छ ओंगळ घाणेरडे असलं सगळं आणि मनाविरुद्ध ते करतो, त्यामुळे तुम्हाला त्याचा आनंद होत नाही. तो वेळ पण वाया गेला, सगळं वाया गेलं. काय आलं, थांबा, विकायला काहीतरी आलं. आता हा मिक्सरमधनं छान काढून घेतलेला आहे, म्हणजे गुर्र करून घेतलेला आहे साखर आणि आपण काढलेला रस. आता मी हा वेलदोडा याच्यामध्ये घालणार आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि ह्याच्यात 4 दालचिनीच्या काड्या बारक्या, 4 मिरे, 4 लवंगा आणि आता जरा जायफळ पण घालते. चला, एवढं सगळं घालायचं, मस्त लागते हो चव, सुंदर. रहे न रहे हम महको करेंगे. हे कोण म्हणतंय,
हापूस आंबा म्हणतोय आपल्याला. मी नसलो आता पुढचा वर्षभर तरीही बाटलीमध्ये मी असणार आहे आणि वर्षभर पुढे महकणार आहे. भारी आहे का नाही आयडिया? तुमच्यातलं ना कोणतरी एक आहे बाबा, मी ना गेले 10 वर्ष गाणं शिकते. अगो बाई, 10 वर्ष लागली का काय तुम्हाला गाणं शिकायला? आम्ही बघा, आम्ही बिन गाणं न शिकता दबादब गाणी म्हणतो. आमच्या भजन आल्यांच्याकडे तुम्ही जावा हो गाणं शिकायला. पहिलं भजन फक्त तुम्ही ऐकणार, दुसऱ्या भजनापासून तुम्ही गायिकाच, भजन गायिकाच, काय ऐकायचंच नाही बघा. जाल तिथं भजनं म्हणायची, गाणी म्हणायची. नुसतं नाही भजनं आमच्याकडे असत, आमच्याकडे हे पण असतं. हे बघा, हे मी जायफळ काढायला लागले. काय पाळणे असतात, म्हणजे बारशा असलं की आम्ही वही घेऊनच जाणार. हल्ली कुणाकडं काय असतंय, काय नसते. तरुण मुलांच्याकडे गाणी लावून ठेवतात, लगेच ते बंद पाडायचं रेकॉर्डिंग, काय चालू असेल ते. आपल्या हातात माईक घ्यायचा, सुरूच पाळणा म्हणायला. डोहाळ जेवण असलं मस्तपैकी, तिथं डोहाळ जेवणाची कॅसेट लावलेली असते. आपण गेलो की सगळं बंद पाडायचं, आपल्या हातात माईक घ्यायचा, सुरूच. कारण आपण भजनवाले आहोत ना, आपल्याकडे सगळ्या गाण्यांचा साठा. कुणाचा वाढदिवस असू दे, आमचं गाणं सुरूच, सोडायचंच नाही. तर हे जे धाडस आहे ना, हे गाणं शिकणाऱ्यांच्याकडे नाही ना. त्यांना पेटी पाहिजे, तबला पाहिजे, आणि त्यांच्याकडे समोरचे ऐकणारे जे असतात ते पण दर्दी पाहिजे. दर्दी, आम्हाला दर्दी नको, काय नको. आम्ही सर्दी आलेली असताना सुद्धा गाणी म्हणतो. नो प्रॉब्लेम हो, क्या टेन्शनच नाही हमको. आणि ती बाई काय म्हणली माहिती का, मी ना तुम्ही गाणं चालू झालं की मी फॉरवर्ड करते, असं ती मला म्हणली. बरं, फॉरवर्ड करते. 10 वर्ष जी गाणं शिकतीये, जिला गाणं येतंय सुंदर असं ती म्हणतीये, तर मग दुसऱ्याचं कौतुक करायला येत नाही? तुम्हाला गाणं येतंय पण गुणगान करता येत नाही का? मग तुमची कला वाया गेली. दुसऱ्याच्या कलेचा तुम्हाला सन्मान करता आला पाहिजे, दुसऱ्याच्या कलेचं कौतुक करता आलं पाहिजे. आणि ह्याला आणि म्हणून मी म्हणते भजनात जावा हो, भजनात जावा. ते गाणं शिका, नाही म्हणत नाही मी तुम्हाला, ते पण शिकलं पाहिजे, यायला पाहिजे. आम्ही आता भावगीतं म्हणतो, हिंदी गाणी म्हणतो, सगळं म्हणतो. काय वाटेल ते गाणी सांगा आम्हाला, आम्ही शिकलेलं नाहीये तिथं कुठं जाऊ, म्हणून आम्ही म्हणू शकतो. तुम्ही शिकलेला आहात, मग तुम्हाला तो सगळा सरंजाम पाहिजे. इकडं पेटीवाला, इकडं तबलेवाला, मग तुम्ही किंवा मग कराओके, ते असल्याशिवाय तुम्हाला येते कुठे म्हणायला. आमचं तसं नाही. आणि कराओकेमध्ये ती सगळी गाणी असतात, शब्द असतात. मग सुरू झालं बघा तुमचं, मग सगळेजण लगेच वा वा म्हणतात. आमचं नाही बघा, सगळं पाठांतर दाबून, वही असतेच सोबत. कुठली पण गाणी सांगा, कुठली आहे प्रसंगाची. 75ला गेलं की फुलले रे माझे क्षण फुलले, सुरूच. 75 असू दे, 81 असू दे, स्त्रीची जबरदस्त गाणी. तर मला असं म्हणायचंय की तुम्ही कुठले गाणं शिकायला जा, काही करायला जा, तुम्ही कलेचा सन्मानच केला पाहिजे. आणि तो सन्मान करायला शिकवतो तुम्हाला थोडंसं आध्यात्मिक टच पाहिजे. म्हणून मी म्हणते, एक तर भजन म्हणा, देव माझा विठू सावळा, हे तर गाणं येतंय की नाही, किंवा ब्रह्मा विष्णू, हे लहानपणापासूनची गाणी. केशवा माधवा, नाही केशवा माधवाची चाल वेगळी येते. केशवा माधवा, ही 3 गाणी तर प्रत्येकाला आलीच पाहिजे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे 4थं गाणं, ही 4 गाणी पाठ पाहिजेतच. अहो, ही गाणी जर तुम्हाला येत नसतील तर तुम्हाला प्रत्येक आयुष्यात प्रत्येक स्त्रीला हे गाणं आलं पाहिजे. कळलं का? आणि आता शिका. नुसतं तुम्ही असं करायला आलं म्हणजे झालं असं नाही. आमच्या बायका बघा भजनाच्या दाब्यात म्हणून टाकतात, एक मोठा असा आकार उकार घेतात की खूप छान येत असणाऱ्याने असं बघतच राहिलं पाहिजे. कारण त्यांचं सगळं असं हे असतं ना, परीक्षा द्यायची असतात ना. आमचं कोण परीक्षा घेणार? आम्ही सगळे पहिला नंबरवाले सगळे विद्यार्थी. भजनाच्या आमच्या स्त्रिया म्हणजे कुठल्याही गावातलं भजन मंडळ असू दे, प्रत्येक स्त्रीचा माझा पहिला नंबर, पेढे वाटा 100 त्यातला असतो. सगळ्याजण दुसऱ्याच्या कलेचा सन्मान करायला शिकायचं.
म्हणजे तुम्ही आयुष्यात तुमची कला पण खूप छान पद्धतीने तुमची उभरते. कला ही इकडे गेली की अहंकार जन्मतो आणि कला इथपासून उमगली की प्रेम, स्नेह, आपुलकी, सन्मान जन्मतो. बघा तुम्हाला काय वाटतंय, योग्य का अयोग्य? चला तर आता किती सुंदर मस्त मस्त फुलून आलेलं आहे आणि इकडे हे सर्व आहे आपली तयारी. इकडे गरम करायला ठेवलेलं आहे, याच्यात मी काय तूप बीप घालणार नाही. चला आता हे सर्व यामध्ये घालूया. अन्नपूर्णा माता की जय. हा रस आणि काय आहे सांगा. तुम्ही काय म्हणाल, मग एवढं सगळं करण्यापेक्षा नुसताच रस ठेवायचा ना? नाही, रस कळक उतरतो. तुम्हाला माहिती आहे ना उतरणे शब्द. सकाळचा रस संध्याकाळी उतरतो, फ्रीज मध्ये ठेवला तरी उतरतो, कळलं? आणि पल्प करून खाण्यात मजा येते, रस करण्यात नाही. कारण पल्प करताना एक व्हिडिओ झाला माझा, गप्पा झाल्या व्हिडिओ झाले की नाही सांगा. एन्जॉय लाईफ, एन्जॉय लाईफ. नुसता काय आंबा आत्ता खाऊन झाला असता, पण ही पुढची तयारी आहे आमची. आता ह्याच्यात सगळं पटापटा घालून टाकते, हे विसरून जाईल माझ्या गप्पांमध्ये. हो, दालचिनी, मिरे, लवंगा सगळं घालून मोकळं केलं. सुंठ एक घालायला पाहिजे. हा घालूया, थांबा. मीठ जरा कणभर मीठ घातलंय. हा कुठल्याही गोड पदार्थाला जरासं मीठ घालावंच लागतं. घातलंय. चला छान छान छान. हे बघा, जेव्हा आपण छान 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 म्हणत असतो स्वतःला किंवा म्हणजे असं कुठल्याही गोष्टीत, तेव्हा तुमच्या मेंदूत छान 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 अशा तरंग उमटतात. म्हणून तुम्ही छान 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 बोलायला शिकायचं, मस्त मस्त बोलायला शिकायचं. मी 100 वेळा तुम्हाला रोज सांगत असते, कारण रोज एखादी गोष्ट सांगितली की वाटतं जरा जरा आपणही करावं, बघूया तर काय म्हणते बाई. म्हणून असं तुम्ही करून बघाल आणि असं मस्त मस्त म्हणायला लागला की सगळं मस्त मस्तच घडत जाईल तुमच्या आयुष्यामध्ये. सुंदर सुंदर छान छान मस्त मस्त असं घडत जाईल. काहीच काळजी करू नका. आणि ही माझी गॅरंटी आहे, तुम्ही छान म्हणा छान होईल, तुम्ही मस्त म्हणा मस्त होईल, सुंदर म्हणा सुंदर होईल. कळलं? चांगलंच बोलायचं, म्हणून दुसऱ्यालाही चांगलंच बोलायचं, कायम चांगलं बोलायचं. काय होतं माहितीये का, त्यानं आपण चांगले बनतो. नुसतं मेकअप करून आपण सुंदर होत नाही. आता सकाळचा अजूनही हा सगळा अवतार आहे बघा माझा अजूनही. हे बघा, आता हे फुल लावले म्हणून काय मी नुसतं असं आंघोळीच्या वेळेला असं लावलेलं आहे. ते काय लावलं हे पण लक्षात नाही, नुसतं एवढंच लावलेलं आहे. तरी आपण बोलतोय, गप्पा मारतोय, छान राहतोय. तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे, अहो मी साड्यांचं बोलले काय मगाशी, बोलले वाटतं मगाशी. तर अशा रीतीने रोजच्या दिवसाला 2 व्हिडिओ व्हायला लागलेत माझे. तर मग 2 व्हिडिओ झाले की ही साडी आतमध्ये ठेवून द्यायची, धुवायला टाकायची. दुसऱ्या दिवशी वाळली की तिला आतमध्ये ठेवून द्यायची. अशा ठिकाणी ठेवायची की जी पटकन हाताला येणार नाही. म्हणजे मग काय होतं माहितीये का, की बाकीच्या साड्या काढल्या जातात नाही. तर बाकीच्या साड्या काढल्याच नाही तर ही छान दिसते म्हटल्यावर 10 वेळा मी हीच नेसणार. साधी गोष्ट आहे. कारण आज मी गेले होते गार्डनमध्ये, सगळ्यांना ही साडी छान वाटली, हलकी आहे म्हणल्या, मस्त दिसते म्हणल्या. आज काय विशेष म्हणल्या मैत्रिणी, आज काय ही नेसली सिल्क. मी म्हटलं ही सिल्क नाही, 150 ते 200ची साडी आहे, साधी साडी आहे म्हणून मी नेसलेली आहे. कुठेही बसला तरी चालतंय, काय होय चालतंय. तर अशा रीतीने मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की सगळ्या साड्या यावर्षी नेसा. मी तुम्हाला असं सारखं 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 सांगणार आहे, काढा सगळ्या बाहेर साड्या. आम्ही एकमेकींना गार्डन मधल्यांनी आम्ही एकमेकींना सांगूनच आमच्यात हे परिवर्तन झालेलं आहे. कळलं? छान राहा, मस्त राहा, छान राहा, घरातल्यांना छान वाटेल, आजूबाजू तुमचे चांगले वाइब्स येतील, तुमचा ऑरा छान राहील. ऑरा. चला आता मला दाखवते तुम्हाला काय चाललंय. गप्पा मारत मारत पल्प करणं चालू आहे. आता थोडासा हा ट्रान्सपरंट झाला की नाही, सगळं घातलेलंच आहे याच्यात, थोडासा ट्रान्सपरंट झाला, ट्रान्सपरंट पारदर्शक. का अशी जीभ व्हायला लागली बाई. हा, काल रात्रीची गोळी घेतली नाहीये ना.
असं होतं बघा, काही वेळ लक्षात येतच ते. दुसऱ्या दिवशी ता 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 पा 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 व्हायला लागलं की ओळखायचं, गोळी विसरलो. ही सगळी आम्हाला कोरोनाची देण आहे हो. त्यांना असे काय 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 एक एक औषधं आम्हाला देऊन ठेवलेली आहेत. चला अच्छा चलो, खाने का और जगने का. तर आता आणि एक 5 मिनिटं घड्याळ लावून करते आणि झालं बॉस. मँगो पल्प. शिरा करा, वड्या करा, काय काय करणार करा. गौरी गणपतीला पाहिजेच ना, नाही तर आमरस म्हणून वाढा. मस्तच की नाही. चला बास आता आपल्या गप्पा. बघा बरं कसे फुगे यायला लागले, बुडबुडे. आणि अजून थोडं व्हायला पाहिजे. आणि रंग किती सुंदर आला का नाही. नो प्रिझर्वेटिव्ह, नो कलर, नो फ्लेवर, नो इसेन्स. बेस्ट आहे की नाही. बघा चॉकलेटीकडे जायला लागला म्हणून मी आता ह्याला थांबवला. सो हा आपला झाला मँगो जॅम, मँगो पल्प, काय म्हणाल ते. गॅस बंद केला आणि इथेच ठेवलेला आहे. आणि आता हे काढून ठेवू, नाहीतर एकदम कडक होऊन बसेल. चिक्की चिक्की. आता इकडे ठेवायचं, कळलं. नाहीतर त्याच्यावरच ठेवलं असतं तर कडक होते, चिक्की होती. हे बघा मगासपेक्षा किती फरक पडला बघा. आता ह्याच्यावर इतका सुंदर होणार आहे तो. गार झाल्यावर डबा शोधून ठेवलेला आहे, डब्यात काढून ठेवूया आणि फ्रीजला लावायचा. कारण शेवटी उगाच एवढे कष्टाने केलेली गोष्ट आहे, वाया गेली तर काय करायचं, हे की नाही. आपल्याला गॅरंटी नसती हो उगाच. होय हो. कसं झाले ते गोड गोड केलं होतं ते का छान वाटलं ना. एकदम भारी वाटलं हो. ते मध्ये एकदा विकत आपण घेतलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन चांगलं झालं आहे की नाही. खाल्ला ना तुम्ही. चला मी पण आता बसते जेवायला आणि मी पण टेस्ट बघते आता. चला व्हिडिओ म्हणजे हा एक छंद आणि आनंद असा प्रकरण आहे माझं ते. काकांनी हे असं करून खाऊन टाकलेलं आहे. चव छान झाली आहे म्हणाले. आणि हे असं या पद्धतीने एवढं झालेलं आहे, अजूनही गार झालेलं नाही. असं स्वयंपाकघरात पण देव ठेवलेले आहेत, तर त्यामुळे काहीही केलं की आपलं भगवंता 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 म्हणायचं. असं नैवेद्य दाखवायचं. आणि त्यानंतर आता आपण त्याची टेस्ट घेऊन बघूया. हा काय जबरदस्त झालंय. टू गुड. आई झाले का बाई मी सुगरण. सासूबाई या खायला. बघा जमलंय का नाही. चला छान. गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार नमस्कार भगवंता. असंच माझ्या हातून चांगल्या चांगल्या गोष्टी घडू दे, चांगले चांगले विचार माझ्या मनामध्ये येऊ दे.